आयुक्तांची विकास कामाची धडकस्थळ पाहणी, दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश. सर्व प्रलंबित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्त सत्यम गांधी यांचे सक्त आदेश. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा दर्जा आणि गती तपासण्यासाठी महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी शहरात धडकस्थळ पाहणी दौरा केला. यावेळी कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असून आयुक्तांनी कामचुकारपणा करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. या दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण तसेच उप अभियंता महेश मदने आणि संबंधित कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. आयुक्तांनी आज शहराच्या विविध भागातील क्रीडा, उद्यान आणि सभागृह अशा एकूण 11 प्रमुख कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. क्रीडा व व्यायामशाळा, गणेशनगर स्विमिंग टँक ट्रॅक, लोकमान्य व्यायामशाळा, स्केटिंग ट्रॅक आणि वसंतदादा कुस्ती आखाडा तसेच उद्याने व ओपन स्पेस, वकील कॉलनी, हनुमाननगर उद्यान वार्ड क्रमांक 15, विष्णू अण्णा चिल्ड्रन पार्क आणि त्रिकोणी बाग वार्ड क्रमांक 17 तसेच सभागृहे व हॉल, गुलमोहर कॉलनी, बॅडमिंटन हॉल, विठ्ठल मंदिर सभागृह, गुलाब कॉलनी, साई मंदिर सभागृह आणि वालनेसवाडी ओपन स्पेस हॉल व कंपाऊंड वॉल. पाहणी केलेल्या सर्व 11 कामांना विहित मुदतीत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत रुजू करण्याचे आदेश आयुक्तांनी शहर अभियंत्यांना दिले. गुणवत्तेशी तडजोड नाही, कामाचे डिझाईन आणि अंदाजपत्रकानुसारच काम होत असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले. कामाच्या गतीवर प्रशासनाचे बारीक लक्ष, आयुक्त सत्यम गांधी. या प्रसंगी बोलताना आयुक्त म्हणाले की नागरिकांच्या करातून उभी राहणारी ही सार्वजनिक कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. वर्क ऑर्डर देऊनही जी कामे रेंगाळलेली आहेत त्या कंत्राटदारावर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाईल. शहरातील उद्याने आणि क्रीडा संकुलाच्या कामांना आम्ही प्राधान्य देत असून विहित मुदतीत सर्व कामे पूर्ण होतील याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. प्रशासकीय यंत्रणा सज्ज. दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे यांनी कंत्राटदारांना तांत्रिक बाबीची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश दिले. शहर अभियंता व त्यांच्या पथकाने सर्व कामाचे डिझाईन व अंदाजपत्रकांसह उपस्थित राहून आयुक्तांना सविस्तर माहिती दिली. या धडक मोहिमेमुळे शहरात रेंगाळलेल्या विकास कामांना आता मोठी गती मिळणार आहे.